आता असं म्हणत्या पेरलं तेच उगवतं. पण इथे वेगळाच किस्सा झाला होता माझ्यासोबत. तर काय झालं ते बघण्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघता बघता ना फॉलो आणि एक लाईक पण करा. तर नमस्कार मित्रांनो. आता हा बारीक दरवाजा आहे ना, हे वावदम बाहेर येऊ नये म्हणून बनवला होता आणि कडी पण ना डायरेक्ट वरतीच लावली होती. म्हटलं म्हणजे कसं हिचा हात जाणार नाही बुवा तिथं. पण ही बाई आहे ना माझ्या पुढचीच निघाली. आता ही घरातून खुर्ची घेऊन येती, खुर्ची तिथं लावीती आणि वरती चढून आहे ना कडी उघडीती. म्हटलं बाई धन्य आहे बुवा तुझ्या पुढं. मग इकडं माझं रोजचं काम चालू झालं. गोठ्यात आलो. मग पहिले ना गायांखाली झाडून घेतलं आणि शिवणखूर केला. मग शिवणखूर झाल्यानंतर आहे ना घराकडं आलो. तर इथं आई-बाबाचं आहे ना गोळ बनवायचं काम चाललं होतं. आता पहिली लोकं तरी ना असाच गोळ बनवायचे. नारळाच्या पानातून आहे ना काड्या सोलून काढायच्या आणि त्याचा गोळ बनवायचा. आता पहिले तर काही विकत नव्हते घेत गोळ. तर आई-बाबांनी त्यांचं इथं तेच काम चाललं होतं. मग काय ही वावरं काय शांत राहणार आहे काय? ही तिथं पण उद्योग करायला गेली. त्यांना काम करून द्यायना. मग मला जायचं होतं वावरात. आता असं म्हणते पेरलं तेच उगवतं. मी तर मका लावली होती. पण मका उगवायच्या